न्यायविधी खात्याकडून काय खातरजमा झाली की नाही पण तुम्ही कधी जनतेच्या समोर येऊन उत्तर देऊ शकत नाही. तर तुम्ही झालेला उठता बसता तुम्हाला माझा चेहरा दिसतो. सापडला तुम्ही ऋतुराज क्षीरसागर, ते मान्य करा. तुमचा मुलगा जुगारी, तुम्ही खंडणीखोर. सन्मान्य महापौर महोदयांना मी निवेदनात म्हटलेलं आहे, या ऋतुराज क्षीरसागरांचा सभागृहामध्ये निषेध करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूर शहरातील मायबाप जनतेस माझा विनम्र प्रणाम. कालपासून जो विषय सुरू आहे त्या विषयासाठी पुन्हा एकदा ही मी बाईट देत आहे. एकंदरीत क्षीरसागरने एक चुकीच्या पद्धतीची ढाल पुन्हा पुढे केली. ज्या इंगोली परिवारातल्या व्यक्तीनं खून केला आणि ज्यांना कसलं ज्ञान नाही, ज्यांना सरळ बोलता येत नाही, ज्यांना विषय मांडता येत नाहीत, अशा व्यक्तींना त्यांनी ढाल करून पुन्हा काहीतरी चुकीची पद्धत पुढे केली. मुळात यांनी विषय कसा मांडायला हवा होता? माझा मूळ मुद्दा, तुम्ही कॅसिनोमध्ये गेला होता की नव्हता? तर आणखीन एक जावई शोध लावला या इंगोलेंनी, खून केलेल्या इंगोलेंनी, की ते म्हणतात की मनोरंजनाचं साधन आहे. मनोरंजनाचं साधन कसलं हो? एखादा मनुष्य बिअर बारमध्ये दूध आणायला जातो का? एखादा मनुष्य मटका खेळताना तिथं काय गणिताचे प्राध्यापक बसलेले असतात, प्रोफेसर असतात. एखादा माणूस वाईन शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं तो काय दही ताक आणायला जातो का? साधं सोपं लॉजिक आहे. सापडला तुम्ही ऋतुराज क्षीरसागर, ते मान्य करा. तुमचे वडील तुम्हाला प्रोटेक्ट करायला येणं झाले, बिळात जाऊन बसले, बिळात, अक्षरशः बिळात जाऊन बसली क्षीरसागर. आणि ऋतुराज क्षीरसागर यांची तर कालची भेदरलेली अवस्था होती, भेदरलेली, पूर्णपणे भेदरलेली अवस्था होती. त्यांना सरळ विषय मांडता येत नव्हता. जनतेच्याही लक्षात आलं की तुम्ही होता की नव्हता एवढं बोला. ऋतुराज क्षीरसागर म्हणतात, मी चौकशी करतो, मी न्यायविधी खात्याकडून चौकशी करून मी पुढची ॲक्शन घेतो. तुमच्या ॲक्शनसाठी मी आत्ता 12:30 नंतर पुन्हा लाईव्ह आलेलो आहे. तुमचं न्यायविधी खात्याकडून काय खातरजमा झाली की नाही अजून? खातरजमा करून घ्या, फार गरजेचं आहे. आणि जनतेची माफी मागा. सन्मान्य महापौर महोदयांना मी निवेदन दिलं, आता माझ्याकडे त्याची पोच आहे. त्या निवेदनामध्ये मी स्पष्ट म्हटले की ह्या क्षीरसागर पितापुत्रांना महानगरपालिकेचा कोणता तरी ओपन स्पेस द्या आणि त्या ओपन स्पेसमध्ये महापालिकेकडून यांना परवानगी द्या. SP ऑफिस, IG ऑफिस, जे काय असेल ते, कलेक्टर ऑफिसपासून सर्वांनी यांना परवानगी देऊ देत आणि 4 तास 5 तास लांब जाण्यापेक्षा इथंच कॅसिनो खेळू देत. त्याशिवाय कोल्हापूर शहराची नवीन पिढी बर्बाद होणार नाही. नवीन पिढीला बर्बाद करणं, झुगाराच्या नादी लावणं, व्यसनाच्या नादी लावण्याचं काम एक क्षीरसागर पितापुत्र करू देत. आणि क्षीरसागर, आपणास पुन्हा एकदा विनंती, किमान पोराच्या तरी प्रोटेक्शनला बाहेर पडा. असली ही खून करणारी, आज हे इंगोली परिवारातले जे खून करून पळून गेले होते, एका बिचाऱ्या साईराजचा जो निष्पाप होता, निष्कलंक होता, त्याचा खून झाला. हिंमत होती तर कोल्हापुरात मातब्बराच्या शरीराला हात लावत असतो. कुठल्या तरी गरिबाला मारून फार कोणतरी भाईगिरी करायची नसते. हा विषय मला काही नवीन नाही, पण तुम्ही चांगली माणसं प्रोटेक्ट करा, चांगली. तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये टीम राजेश म्हणून प्रसिद्धीचा आहात. तुमच्या या शिंदे गटामध्ये कोणीही चांगला व्यक्ती दिसणं झालेला आहे. सभागृहामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागं कुठला ना कुठला तरी बॅडपॅच आहे. कोण तर क्लबमध्ये सापडलाय, कोण कॅसिनोमध्ये सापडला, कोण मर्डर करून आत गेला. आणि हे मर्डर करणारे, आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे असले कोणतरी पाठवू नका. ह्यांना कसली बुद्धिमत्ता नाही, बुद्धिशून्य लोक आहेत ही. कर्मणूकसाठी गेलेले असतील तर काय झालं? आणि दुसरं महत्वाचं, क्षीरसागर, तुमच्यात काहीतरी अशी कुचेष्टा सुरू आहे. रवी इंगोलेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज. ॲक्च्युली गेली 6 महिने झाले शिंदे गटाचे सर्वांना, शिवसेना पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं आम्ही धारेवर धरतो. आणि राजेश क्षीरसागर, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही कळवा
की रवी इंगोलेंना कसली गरज नाही. माथे फिरून तुम्ही झालेला उठता बसता तुम्हाला माझा चेहरा दिसतो, पण तुम्ही कधी जनतेच्या समोर येऊन उत्तर देऊ शकत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दीतील कुठलेही व्यवसाय, कुठली उद्योग तुमच्यामुळे सरळ नाहीत. कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या भूमिकेत आहेत. ही तुमची ओरिजिनल परिस्थिती आहे. तुमचा मुलगा जुगारी, तुम्ही खंडणीखोर, तुमची बाईट देणारं जे कोण तुमचं जे प्रोसिडिंग पुढं पाठवतात सह्या करून ते खून करणारे, काय चाललंय काय? क्षीरसागर, माझं तुम्हाला आव्हान, सम्राट कोराणे बाहेर आहेत, मोक्यातून बाहेर आले ती जामीनवर. रवी इंगोले मी इथं बसलोय. या खुनाची, सायरा जगताप खुनाची पुन्हा चौकशी लावा. मला कोर्टानं निर्दोष सोडलेलं आहे. कोर्टानं, सरकार तुमचं आहे, ह्या विषय पुन्हा ऐरणीवर आणा. तुमचा जो सहकारी आहे की नाही, हा पुन्हा आत जाऊन बसतोय की नाही बघा. नशिबानं बाहेर सुटलेत. चांगला आयुष्य काढा. हे असली ढवळाढवळ बंद करा. आपल्याला ज्या विषयामध्ये काही ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत, आपल्याला सरळ बोलता येत नाही, लेखापट्टी केलेल्या स्क्रिप्टवर सही करून त्या खुनी इंगोलेंचं तुम्ही पत्रकला देता. कशाबद्दल? राहिला विषय जय पराभवाचा. मोजून 15 दिवसात क्षीरसागर तुमचा पराभव केला होता चंद्रकांत जाधवांनी. मोजून 15 दिवसात. नशीब आता मधुरमय राजे किंवा मी नव्हतो, नाही आता तुम्हाला जिंकता आलं नसतं. तुम्ही वेगळ्या वाटेवर असता, तुम्ही अदृश्य झाला असता, एखाद्या गुहेत लपून बसला असता. इतकी तुमची वाईट परिस्थिती होती. माणसानं इतका अहंकारी राहू नये. माझी विनंती आहे कोल्हापूरच्या जनतेला, मायबाप जनतेला, या क्षीरसागर पिता पुत्रांचे जे कृत्य आहे हे क्षणोक्षणी ध्यानी ठेवा. यांचं पितळ मी उघडं पाडत असतो, आयुष्यभर पाडत असणार. हे म्हणतात ना की आमच्या कुटुंबाच्या मागे लागतात. अहो, तुमच्या कुटुंबाचं सत्कर्म काय? तुमचं काम काय? महालक्ष्मीच्या दाराच्या भोवतीनं जे खांब बसवलेले आहे तिथल्या रेडिओ त्यातली गाणी कधीच बंद झाली दुसऱ्या दिवशी. आजही तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराच्या इथे गेला तर प्रत्येक त्या खांबावर अतिशय चांगल्या पद्धतीचं गाणं आपल्या कानावर ऐकायला मिळतं. काम तुमचं काय? सगळं चुकीचं, सगळं टक्केवारीतलं. जे काय करता ते टक्केवारीतलं करता. मुलानं जुगार खेळला म्हणून मुलाला दाटवायचं राहिलं बाजूला. कोणतरी असला खुनी माणूस पुढं करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पिता पुत्रांना अक्षरशः लाज वाटली पाहिजे. तुम्ही जनतेची माफी मागावी. सन्मान्य महापौर महोदयांना मी निवेदनात म्हटलेलं आहे, या ऋतुराज क्षीरसागरांचा सभागृहामध्ये निषेध करा, कारण हा जुगारी नगरसेवक म्हणून घोषित झालेला आहे. जर तुम्ही निषेध करू शकत नसाल तर त्यांना पूर्णपणे परवानगी द्या. ह्या पिता पुत्रांना कॅसिनो काढू देत. निवांत कोल्हापूर शहरातली भविष्याच्या पिढीतील वाट लावू देत. त्याशिवाय कोल्हापूर शहरवासियांचे देखील डोळे उघडणार आहेत. अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरकरांनो, पोट तिडकीने गेलीत कित्येक महिने मी प्रत्येकाचे विषय मांडत असतो. काय माझा स्वार्थ आहे? माझ्या घरचं मी खातो, माझं माझ्या पद्धतीनं मी जगतो. मी कोणाच्या मिंद्यात नाही, मी कुठल्याही टक्केवारीत नाही, मी कुठेही खंडणी वसुली करत नाही, माझा कुठेही अवैध व्यवसाय नाही. असेल तर पोलीस अधीक्षकांच्या पुढ्यात मी यायला तयार आहे. मला कधीही बोलवा. आणि जेवढे या लोकांचे धंदे आहेत ते मी दाखवायला तयार आहे. सम्राट कोराण्यांना तुम्ही अवश्य भेटा आणि कळवा खरा खुनी कोण कोण सांगा. सन 2008 साली निष्पाप जो झाला, असं पुन्हा प्रकरण उघडकीस आणायचं असेल या भारत देशामध्ये, ईडीच्या माध्यमातून, तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही काही करू शकता. आणि माझी इच्छा आहे खरोखर क्षीरसागर, हे तुम्ही सन्मान्य सीएम साहेबांच्याकडून पत्र घ्या आणि पुनश्च एकदा चौकशी लावा. तुम्हाला लक्षात येईल. आणि असली गुन्हेगारी राजेश टीम, जुगार, मटका, कॅसिनो, खून, ही तुमची राजेश टीम आज मी घोषित करत आहोत. तुमच्या पुढच्या प्रत्युत्तराची मी वाट पाहतो. पण क्षीरसागर, मला तुम्ही हव्यात. सटरपटर कोण पटवू नका.